आहे. सूत्रसंहिता 80 या अध्यायातून 8 ते 16 ही वचने आपल्यासाठी अंकल वाचतील. आपण आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्रकामान 80 आपण आळीपाळीने वाचूया. 8 ते 16. मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला. त्याच्या छायेने पर्वत आणि त्याच्या फांद्यांनी देवाचे गंध सुरू आच्छादित झाले. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या नदीपर्यंत लांबवले. त्याची कुंपणे तू का मोडलीस? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडतात. रानडुकर त्याची नासधूस करतो. जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात. हे सेनाधीश देवा, तू मागे फिर असे आम्ही तुला विनवतो. स्वर्गातून दृष्टी लाव व ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर. जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली, तिचे संगोपन कर. शेवटलं वचन आपण सर्व म्हणून म्हणूया. ती अग्नीने जाळली आहे, ती तोडलेली आहे. तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे लोक नष्ट होतात. आमेन. जुन्या करारामधून यशाया या ग्रंथातून 5वा अध्याय 1 ते 7 आपल्यासाठी मोरेस ब्रदर वाचतील. आपण जुन्या करारातून यशायाचा ग्रंथ याचा 5वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचनं आपण ऐकूयात. पान क्रमांक 824. यशया 5 1 ते 7. द्राक्षमळ्याचा दृष्टांत. मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षेच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकिले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षेच्या वेलाची लागवड केली आणि त्यात एक बुरुज बांधिला व द्राक्षकुंड खोदिले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली. तो त्याने रान द्राक्षे दिली. तर आता यरुशलेमकरांनो व यहूद्यातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षेच्या मळ्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षेच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रान द्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षेच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हाला सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन, म्हणजे तो खाऊन टाकतील. त्याचे आवार मोडीन, म्हणजे तो तुडवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करीन, त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही. त्यात काटे सराटे उगवतील, त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघास करीन. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे, त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक. त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली, तो अपहार. धार्मिकतेची अपेक्षा केली, तो आक्रोश आढळून आला. आमेन. आमेन. यावेळेस नवीन करारामधून इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय 20 ते 24 आपल्यासाठी आंटी वाचतील. पौलाने इफिस्करास लिहिलेलं पत्र 4था अध्याय 20 ते 24 ही वचने. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी मुक्त असून त्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी मुक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. वाचलेले सर्व वचने देव बापा आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उठून उभं राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजचे जे शुभवर्तमान आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 1 ते 12 ही वचने मी बाळासाहेबांना विनंती करेल की त्यांनी वाचावं.
आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि पहिली 12 वचनं यावेळी आपण ऐकूया. योहानकृत शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 1 ते 12 ही वचनं. येशू हा खरा द्राक्षवेल आहे. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्मळ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता निर्मळ झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिला वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देववत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्यानेही फळ देववत नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही करवत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो व तो वाळून जातो. मग त्यांना गोळा करून विस्तवात टाकतात व ते जाळण्यात येतात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ द्यावे यातच माझ्या बापाचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी बापाने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मीही तुम्हावर प्रीती केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या बापाच्या आज्ञा पाळल्या असून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये राहावा व तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी आज्ञा आहे. जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी आज्ञा आहे. आमेन. बंधू मनोज तायडे आलेले आहेत आणि मिशन फॉर ब्लाइंडसाठी ते कार्य करतात. आणि मला जी माहिती मिळाली की दरवर्षी ते आपल्या पवित्र मंदिरामध्ये येऊन त्यांच्या या कार्याकरता भेट देत असतात, त्यांच्या ऑर्गनायझेशनची माहिती देत असतात. आणि आज आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की जे शक्य होईल ते आपण त्यांना त्यांच्या कार्याकरता त्या अंध लोकांसाठी जे त्यांचं कार्य आहे त्याच्याबद्दल ते माहिती देतीलच. त्याच्याकरता आपण उदार हस्ते जे शक्य होईल ते आपण त्यांना मदत करावी. सलाम. प्रभू येशू ख्रिस्ताचे उपकार मानतो मी, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने मला आपणापुढे उभं राहण्यासाठी संधी दिलेली आहे. मी पाळक साहेबांचा आणि चर्च कमिटीचा आभारी आहे की मिशन टू द ब्लाइंड ह्या संस्थेला मंडळीमध्ये येण्यासाठी वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये पहिला रविवार असो किंवा दुसरा रविवार असो आवर्जून मला संधी मिळते, म्हणून मी चर्च कमिटीचा आणि पाळक साहेबांचा आभारी आहे. आणि पुन्हा एक वार पाळक साहेबांचा आभारी आहे, कारण दरवर्षी मी पुढं येतो, मिशन टू द ब्लाइंडबद्दल सांगतो आणि मागं उभा म्हणजे राहतो. परंतु आज पाळक साहेबांनी वर्षाचा पहिला रविवार तुम्ही येत आहे ब्रदर म्हटलं, हो, मग देवाच्या वचनातून बोला. तर मी त्याबद्दल देखील पाळक साहेबांचा आभारी आहे की ते म्हणतात ना, खाणे खाणे पे काय दाणे दाणे पे लिखा आहे खाणे. आता कुठंही कसंही म्हटलं एकच आहे नाही काय, बरोबर आहे. तर त्याला देवाचे उपकार मानतो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने संधी दिलेली आहे. प्रार्थना करू. हे आमच्या सर्वशक्तिमान जिवंत कृपाळू थोर दयावंत राजा प्रभू, आम्ही तुझ्यासमोर येतो. तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद आणि धन्यवाद देतो. तू स्तुतीस योग्य आहेस प्रभू, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. तू आम्हाला कधीही एकटं असं सोडलेलं नाहीस. संपूर्ण दिवस, संपूर्ण तास, संपूर्ण मिनिट, संपूर्ण सेकंद तू आमच्यासोबत आहेस. तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती तू आम्हाबरोबर दिलेली आहेस. याबद्दल प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो. ह्या नवीन वर्षाच्या आजच्या हा पहिल्या रविवारी प्रभू, आज आम्ही तुझ्यासमोर आलेलो आहोत, कारण ही तुझी दया, ही तुझी कृपा आणि हा तुझा आशीर्वाद
तू आम्हाला दिलेला आहे, आमच्यावर आणि तुझ्या लेकरांवर तू ओतलेला आहेस. तुझे उपकार मानतो प्रभू. प्रभू, आजच्या ह्या पहिल्या रविवारी प्रभू, आम्ही जे काही वचनामधून मनन करणार आहोत ते आम्हाला समजण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती तू आम्हामध्ये दे प्रभू. आमच्या मनाचे द्वार तू उघड प्रभू. समजण्यास लागणारी बुद्धी, शक्ती, ज्ञान तू आपल्या पवित्र आणि पवित्र भांडारातून तू पुरव प्रभू. आम्हाला प्रभू तुझी गरज आहे, तुझ्या पवित्र आत्म्याची गरज आहे आणि आज ती तू आम्हामध्ये दिलेली आहेस. तुझे उपकार मानतो. पुन्हा एक वार प्रभू, मी नव्हे तर माझ्याद्वारे तू बोल प्रभू. सहाय्य कर आणि मदत तू कर. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तूच ऐक. आमेन, आमेन. पाळक साहेबांनी आज स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की पुढच्या रविवारपासून प्रत्येकाला वचन वाचायचं आहे, म्हणजे वाचायचं आहे. चांगली गोष्ट आहे, तरच आपली उन्नती होईल. प्रियानो, मिशन टू द ब्लाइंड आणि वचन, मी हे दोन्ही संगती घेणार आहे. मिशन टू द ब्लाइंडचं हेड ऑफिस हे चेन्नई येथे आहे आणि एकंदर 128 मिशनरी मिशन टू द ब्लाइंडमध्ये सेवा करत आहेत. त्यापैकी 44 मिशनरी जे आहेत ते दृष्टीहीन आहेत, ज्यांना दिसत नाहीत. आज 18 राज्यांमध्ये मिशन टू द ब्लाइंडचं सेवा कार्य आहे प्रियांनो. आणि मिशन टू द ब्लाइंडचं जे हेड ऑफिस चेन्नई येथे आहे तेथे आमचे दृष्टीहीन भाऊ आणि बहिणी आहेत. त्यांना 2 वर्षाचं बायबल ट्रेनिंग देतो. त्या बायबल ट्रेनिंगमध्ये त्यांना म्युझिक, ब्रेल, कम्प्युटर आणि ज्या बहिणी आहेत त्यांनी स्वयंपाक कसा करावा आणि मोबॅलिटी कसं चालावं. जेव्हा आम्ही त्यांना मोबॅलिटी देतो तेव्हा ते स्वतःला पुढं घेऊन येतात प्रियांनो. जर त्यांना मोबॅलिटी नाही तर ते घराच्या बाहेर निघू शकत नाहीत. म्हणून महत्त्वाचं जे आहे त्यांच्यासाठी की मोबॅलिटी, तरच ते स्वतः एकटे ते फिरू शकतात. आणि मला आनंद वाटतो की माझे जे भाऊ आणि बहिणी आहेत, कोणी मला भेटायला सोलापूरहून येतं एकटं, मुंबईहून येतात एकटे. जेव्हा लोक त्यांना पाहतात की ते एकटे येतात तेव्हा जे चांगले लोक आहेत त्यांना देखील आश्चर्य वाटतं. ही देवाची कृपा आहे त्यांच्यावर की ते दृष्टीहीन असून एकटे येतात प्रियांनो. तर आज आपल्या भारत देशामध्ये 4.3 करोड हे दृष्टीहीन लोक आहेत. 4.3 करोड. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 5,80,918 अकॉर्डिंग 2001च्या सर्वेनुसार आज ती लोकसंख्या 6 लाखाच्या वर गेलेली आहे प्रियांनो. आणि दुःखाची ही गोष्ट की त्यांच्यामध्ये सेवा कार्य करण्यासाठी आज बोटावर मोजण्या इतके सेवक वर्ग आहेत. आपण बोटावर मोजू शकतो इतके सेवक गण आहेत. मला माहीत नाही का लोक देवाचे दास किंवा जे बायबल ट्रेनिंग करून येतात ते दृष्टीहीन लोकांमध्ये किंवा अपंग लोकांमध्ये सेवा कार्य करण्यासाठी का तयार होत नाहीत. प्रियांनो, मी सर्वप्रथम तुम्हाला विनंती करू इच्छितो की जेव्हा तुम्ही तुमची वैयक्तिक प्रार्थना करता त्या वैयक्तिक प्रार्थनेपैकी फक्त 1 मिनिट माझ्या दृष्टीहीन भावांसाठी आणि बहिणींसाठी द्या की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्त उत्तमातले उत्तम दास माझ्या दृष्टीहीन लोकांमध्ये सेवा कार्य करण्यासाठी निवडल. कृपा करून प्रार्थना करा. योहान 3:16 प्रमाणे देवाने जगावर प्रेम केलेलं आहे. त्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती राहतो. ज्याला दिसतं, ज्याला दिसत नाही, जो चालतो, ज्याला चालता येत नाही, जो बोलतो, ज्याला बोलता येत नाही. तिथं लिहिलं नाही प्रियांनो की फक्त ज्यांना दिसतं त्यांच्यावरच प्रेम केलं म्हणून. त्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती राहतो. मग माझे दृष्टीहीन भाऊ आणि बहिणी त्या प्रेमापासून का बरं वंचित राहावेत. त्यांना पण त्या देवाची गरज आहे, त्या प्रेमाची गरज आहे, त्या आशीर्वादाची गरज आहे. ती केव्हा पूर्ण होईल, जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल. कृपा करून त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही तुमची वैयक्तिक प्रार्थना करता त्यापैकी 1 मिनिट कृपा करून द्या, का त्यांना देखील देवाची गरज आहे. प्रियांनो, मागील वर्षामध्ये मी एकंदर 600 लोकांना भेटलेलो आहे. त्यापैकी 425 लोकांना देवाच्या वचनातून सांगितलेलं आहे. आणि मंथ ऑफ ऑक्टोबर 8, 9, 10 आम्ही कॅम्प घेतला. त्या कॅम्पमधून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आज त्या भावांच्या आणि बहिणींच्या घरी प्रियांनो प्रार्थना होते. त्यापैकी 2 भाऊ ते आता येणाऱ्या दिवसांमध्ये बॅप्टिझम घेणार आहेत आणि त्या 2 भावांना आम्ही चर्च संगती निगडीत केलेलं आहे. म्हणजे ते दर रविवारी चर्चला जातात. एक बायबल सेंटरला जातो एक भाऊ आणि एक भाऊ सोलापूरला जातो. सांगण्याचा उद्देश हा
की मिशन टू द ब्लाइंडचं जो उद्देश आहे की जे दृष्टीन भाव आणि बहिणी आहेत त्यांना चर्चच्या मुख्य धारेमध्ये आणणं आणि समाजाच्या मुख्य धारेमध्ये आणणं, हे मिशन टू द ब्लाइंडचा उद्देश आहे. तर कृपा करून प्रार्थनेमध्ये आठवण असू द्या की आज जे दृष्टीन भाव आणि बहिणी आहेत जे देवापासून दूर आहेत त्यांनी देखील मंडळीमध्ये यावं आणि समाजामध्ये यावं. प्रियांनो, आम्ही दृष्टीन लोकांना पाहतो. कुठं पाहतो जास्तीत जास्त आम्ही त्यांना? बसस्टँड, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, रेल्वे स्टेशन. काय करत असतात ते प्रियांनो? वाजवून आपलं पोट भरतात. याचा अर्थ त्यांना सुंदर वाजवता येतं आणि गाता येतं, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे. त्यांचं प्लॅटफॉर्म मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, रेल्वे स्टेशन, बसस्टँड. तिथंच वाजवायचं आणि तिथंच गायचं आणि तिथंच खायचं. जर त्यांना प्रभू येशू ख्रिस्त कळला तर प्रियानो उद्या ते मंदिरामध्ये येऊन प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती आणि आराधना करतील, सुंदर असं वाजवतील, सुंदर असं गातील. हे केव्हा शक्य होईल? जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल. कृपा करून प्रार्थना करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा, कारण की आम्हाला देखील प्रार्थनेची गरज आहे. पुष्कळसे लोक आहेत, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचायचं असते. कृपा करून आमच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. प्रियांनो, आताच आम्ही ख्रिसमसचा प्रोग्राम घेतले, 3 प्रोग्राम झालेत आमचे, आणि ह्या महिन्यामध्ये सुद्धा आम्ही एक प्रोग्राम घेणार आहोत बायबल सेंटरला. दरवर्षी जानेवारी महिन्यात आम्ही जो प्रोग्राम आहे जानेवारी महिन्याचा पुण्याचा, तो आम्ही पुण्यामध्ये बायबल सेंटर इथे घेत असतो. मागील 3 प्रोग्राम जे आहेत, एक अमरावतीला झाला आणि 2 नगरमध्ये झाले, आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला प्रियानो. त्यातून आमचं उद्देश एकच आहे की त्यांना प्रभू येशू ख्रिस्त कळावा. प्रोग्राम घेण्यामागं, त्यांना बोलवण्यामागं आमचा तोच उद्देश असतो की त्यांना प्रभू येशू ख्रिस्त कळावा. कृपा करून ह्या वर्षामध्ये जे काही आमचं टार्गेट आहे की मला ह्या वर्षामध्ये 1000 लोकांना भेटायचं आहे. जवळजवळ मला 2 कॅम्प आहेत, 3 असे ख्रिसमसचे प्रोग्राम आहेत. प्रार्थना करा. मी ह्या मंडळीमध्ये याच्यासाठी येतो. मला विश्वास आहे की जेव्हा जेव्हा मी ह्या मंडळीमध्ये आलो आणि ह्या मंडळीने जेव्हा जेव्हा आमच्यासाठी प्रार्थना केली, देवाने प्रत्येक कार्य पूर्ण केलेलं आहे. प्रियांनो, ह्या गोष्टीवर मला विश्वास आहे. म्हणून मी आवर्जून तुम्हाला विनंती करतो की कृपा करून मिशन टू द ब्लाइंड आणि आमच्यासाठी, माझ्या दृष्टीन भावांसाठी आणि बहिणींसाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये आठवण असू द्या, कारण आम्हाला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. डोनेशन ही वेगळी गोष्ट झाली प्रियांनो, परंतु सर्वप्रथम मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. तुमची प्रार्थना माझ्यासाठी पुष्कळ काही करून जाते प्रियांनो. म्हणून प्रार्थनेमध्ये असू द्या आणि आमच्यासाठी नेहमी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. मी सांगितलं आहे तुम्हाला की 1000 लोकांना मला भेटायचं आहे, आणि काही बॅप्टिझम आहेत ह्या वर्षामध्ये, 2 बॅप्टिझम आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थनेमध्ये आठवण असू द्या. प्रियांनो, आपण वाचत असताना योहान कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वाचला, आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे तर 1 पासून तर 12पर्यंत आपण वाचलेलं आहे. आणि त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. आज सकाळी तुम्ही जेव्हा घरून निघालेत, किती लोकांनी प्रार्थना केली की आम्ही मंडळीत जात आहोत? आज काहीतरी नवीन ऐकायला मिळेल असं काही वाटलं, आठवलं काहीतरी की आम्ही जात आहोत, नाही का? दर रविवारी जायचं असं काही नाही गेलं तर पाळक साहेब आपल्याला फोन करून विचारतील का बरं आले नाहीत, कारण पाळक साहेबांचं लक्ष असणं गरजेचं आहे. ते महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सर्वांच्या नजरेमधून चुकाल, पाळकाच्या नजरेमधून नाही चुकू शकत, कारण पाळकांची नजर ही नजर असते प्रियांनो. ते प्रार्थनेमध्ये तसंच आणि प्रत्येक गोष्टीमध्ये असतो पाळक. आज तुम्ही इथं आलात, चांगली गोष्ट झाली. मी एकच विनंती करू इच्छितो की जेव्हा जेव्हा तुम्ही घरून निघता प्रियांनो, सर्वप्रथम तुम्ही देवाला समर्पित व्हा घरून निघण्याआधी. कारण पुढं काय मिळेल आपल्याला, काय प्राप्त होईल याची आपल्याला कल्पना नसते, परंतु जर आपण देवाच्या हाती प्रत्येक गोष्टी सोपून देतो तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जरूर पुरवल प्रियांनो. आणि आजचा जो विषय आहे माझा तो रिलेशनवर आहे, परंतु तत्पूर्वी काही 2 मिनटं मी एका गोष्टीकडे तुम्हाला वळू इच्छितो. आपण रिसेंटली आताच ख्रिसमस साजरा केला नाही का? ते मेंढपाळ आलेत, मेंढपाळांनी पाहिलं,
मेंढपाळ गेलेत, ह्या प्रत्येक गोष्टी. आणि मग येशू ख्रिस्ताला कुठे ठेवलं होतं? कुठं? जोराने सांगा हो. गाईच्या गोठ्यात. अजूनही गाईच्या गोठ्यात आहे का येशू ख्रिस्त? पहा, विचार करून उत्तर द्या. 25 डिसेंबर हा सण जेव्हा आम्ही साजरा करतो तेव्हा येशू ख्रिस्ताला आम्ही गाईच्या गोठ्यातच सोडून आलो का? त्याच्या पुढचं काय कर्तव्य, त्याच्या पुढं काय जबाबदारी आहे आमची? ज्या प्रकारे मेंढपाळांना जेव्हा स्वर्गदूतांनी त्यांना सांगितलं, त्या मेंढपाळांनी विश्वास ठेवला, विश्वासामध्ये गेले, विश्वासामध्ये त्यांनी पाहिलं येशू ख्रिस्ताला. त्या गव्हाणीमध्ये मरियेच्या जवळ येशू ख्रिस्ताला पाहिलं. त्याच्या पुढं काय केलं त्यांनी? त्यांची काय प्रेज द लॉर्ड, त्यांची काय जबाबदारी होती प्रियांनो? लूक याचा 2रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये वाचा काय म्हणतं. लूक याचा 2रा अध्याय 17वं वचन काय म्हणतं? त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. ते त्यांनी जाहीर केले, प्रोक्लेम, त्यांनी प्रगट केले. ही कोणाची जबाबदारी होती? कोणाची जबाबदारी होती ती? कारण मेंढपाळाला ते टार्गेट दिलं होतं. ही त्यांची जबाबदारी होती प्रियांनो. 1 तारखेला तुम्ही काय रिझोल्युशन, काय निर्णय घेतला? निर्णय आणि जबाबदारी ही वेगळी. रिझोल्युशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी. मेंढपाळांची जी जबाबदारी होती त्यांनी ती पार पाडलेली आहे. इथं त्यांनी जे पाहिलं, जे ऐकलं, जे डोळ्यांनी पाहिलं ते त्यांनी जाऊन काय केलं? जाहीर केलं, प्रगट केलं. आम्ही काय करतो? बोला हो, कठीण आहे नाही का? आम्ही कुठं ठेवलं येशू ख्रिस्ताला? गव्हाणीतच ठेवलं नाही का? मी म्हणून म्हटलं तुम्हाला, तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर देत आहे बरोबर द्या. अजूनपर्यंत आम्ही येशू ख्रिस्ताला कुठे ठेवलेला आहे? गव्हाणीतच ठेवलेला आहे. थंडीचे दिवस आहेत ना, येशू ख्रिस्ताच्या अंगावर टाकलं ना, आमच्या अंगावर घेतलं. थंडी लागते. त्या मेंढपाळांना थंडी नाही लागली प्रियांनो. त्यांनी जाऊन जाहीर केलं, जे त्यांनी पाहिलं, जे त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आशीर्वाद दिला, जो त्यांनी पाहिलेला आहे, जे मेंढपाळांनी त्यांना सांगितलं ते जाऊन त्यांनी जाहीर केलं. प्रियांनो, आम्ही मंडळीमध्ये आलो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो आशीर्वाद आहे, जे प्रेम आहे, जे प्रीती आहे, त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. परंतु तो अनुभव, तो आशीर्वाद, ती शांती आम्ही आमच्यापर्यंतच ठेवली. अजून जाऊन आम्ही जाहीर केलेली नाही किंवा प्रगट केलेली नाही, किंवा देवाचं वचन, जे शांती देवाने, जो जिवंत देव आहे, त्याच्याबद्दल आम्ही कोणालाच जाऊन सांगितलं नाही. इट मीन्स, याचा अर्थ येशू ख्रिस्ताला अजून आम्ही गव्हाणीतच पाहत आहोत. आज आमची एक जबाबदारी आहे प्रियांनो, ह्या नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारी एक अशी जबाबदारी आहे की ज्या प्रकारे मेंढपाळांनी जाऊन त्यांची जी जबाबदारी होती, जे त्यांनी जाहीर केलं, जे प्रगट केलं, आज आम्हाला देखील ते प्रगट करायचं आहे, जाहीर करायचं आहे. ही आमची काय आहे? जबाबदारी आहे. निर्णय नाही आहे प्रियांनो, ही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी आज या पहिल्या रविवारी मी तुमच्याबरोबर ठेवत आहे. आणि मला विश्वास आहे की ह्या जबाबदारीनुसार, जबाबदारी कशी असते माहीत आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे जबाबदारी काय आहे. तर जे आई आणि वडील आहेत त्यांना आपल्या लेकरांची जबाबदारी असते. जबाबदारी ही मूवमेंट आहे, पुढं आणि पुढं जाणारी ही एक गोष्ट बाब आहे. ही जबाबदारी एका ठिकाणी थांबत नाही. निर्णय लवकरच येऊन जातो, पण जबाबदारी प्रियांनो पुढं आणि पुढं जाते. केव्हा? तुम्हाला पुढं सांगतो मी. योहानकृत शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि 4थं वचन वाचा.
तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. थँक्यू सिस्टर. बस, तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे मी तुम्हामध्ये राहील. प्रियानो, आज जे आपले नातेसंबंध आहेत, रिलेशन जे आहेत, आज ते 3 प्रकारच्या रिलेशनवर मी बोलणार आहे. पहिलं जे रिलेशन आहे पारिवारिक रिलेशन, फॅमिली रिलेशन. दुसरं जे रिलेशन आहे ते सोशल, सामाजिक रिलेशन. तिसरं जे रिलेशन आहे स्पिरिच्युअल, आत्मिक रिलेशन. ह्या गोष्टी संगती ही जबाबदारी निगडीत आहे. फॅमिली रिलेशन जेव्हा आम्ही पाहतो, आजपासून 30 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही विचार करतो, तर प्रत्येक परिवारामध्ये प्रियांनो सकाळी किंवा संध्याकाळी काय व्हायची? प्रार्थना व्हायची. कुटुंब एकत्र येऊन जेवण भोजन करायचं. आज परिवार कुठं मिळतो एकमेकांना? कुठं? बापरे, काय महत्व सांग. आनंद झाला नाही का नवीन वर्षात? चांगली गोष्ट आहे. आणि दुसरं भेटण्याचं ठिकाण हॉटेल. कुठं जायचं? हॉटेलला, चांगल्या हॉटेल मस्त, नाही का? पारिवारिक रिलेशन. योब याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो, तेव्हा योबाचं काय नित्यक्रम होता? हो, योब काय करायचा? वाचा आपण वाचून घेऊ ना, नाही का? वाचल्याने थोडंसं लक्षात राहते आपल्या. योब याचा पहिला अध्याय 5वं वचन. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योब त्यांना बोलावून आणून त्यांची वृद्धी करी. तो प्रांतकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी. कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अभेद केला असेल. की आपल्या मनाने देवाचा अवहेर केला असेल. हे कोणाचं कार्य होतं? योब कोण होता? अहो, त्यांचा बाप होता. परिवारामध्ये बापाचं काय कर्तव्य आहे? आजची जी स्थिती आहे परिवारातली, जबाबदारी, जर ही जबाबदारी आम्ही पार पाडू शकत नाही, तर त्या वचनाची जबाबदारी काय पार पाडू? जबाबदारी फार महत्त्वाची आहे. आज परिवारामध्ये काय घडतं, काय नाही घडत, हे आम्हा प्रत्येकांना माहीत आहे. प्रियांनो, सांगण्याची गोष्ट नाही. आज परिवारामध्ये आई वडील, बहीण, मुलगा मुलगी जेव्हा बाहेरून घरी येतात, सकाळी बाहेर निघाल्यानंतर जेव्हा संध्याकाळी सर्व एकत्र येतात, तेव्हा त्या कशामध्ये बिझी असतात? बायबल वाचण्यामध्ये. अरे वा, बरं वाटलं नाही का? परिवार कसं व्हायचं? या नवीन वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. परिवाराची सुरुवात ही मोबाईलपासून होते. आणि आता रात्री 12 वाजता जरी तो मोबाईल वाजला, आज पुष्कळ जण रात्रीच्या वेळेस काय करतात? बायबल घेऊन आपल्या उस्ताशी झोपतात. अरे काय बोला हो, काय घेऊन झोपतं? नाही का? आनंदाची गोष्ट आहे. पहिले तरी उस्ताशी बायबल राहायचं, बाजूला तरी राहायचं. आज ते बायबलचं ठिकाण कोणी घेतलं? किती महत्त्व देतो आपण मोबाईलला, नाही का? काही हरकत नाही. पण तो मोबाईल रात्री 12 वाजता जरी वाजला ना, त्याने टुंकून असं जरी केलं, तर तितक्या वाजता उठून पाहतात काय झालं काय नाही. आणि तितक्या रात्री आपण बायबल कधी वाचतो का? परिवार, नाही का? पारिवारिक संबंध. देवाचं वचन सांगतं, तुम्ही म्हणजे मी, आमच्यामध्ये कोण आहे?
सांगा हो जोराने. आयट बाळासाहेब प्रामाणिक आहेत. जबाबदारी, एका परिवाराची जबाबदारी काय, एक फॅमिली काय, एक परिवार काय. आज मान सन्मान जो आहे प्रियांनो फार दूरच राहिला. मी तर फक्त मोबाईलचंच उदाहरण दिलं, पुढचं उदाहरण तर फारच कठीण आहे. आई जेव्हा बाहेरून घरी येते, मुलगी जेव्हा पहिले बसलेली असते सोफा सेटवर, आणि आई जेव्हा मुलीला सांगते बेटा एक गिलास पाणी आण, मुलगी काय म्हणते, आई जर तू फ्रीजकडे जाशील ना त्याच्यातली बॉटल माझ्यासाठी आणजो. म्हणजे पहा ते सोफा सेटवर बसून बसून किती दमलेली. आई बाहेरून आली थकून भागून, आणि मुलगी तिथंच बसल्या बसल्या दमली. उलट मुलीला सांगते, पण पहिलं कसं होतं हो, आई वडील जेव्हा घरात घुसता बरोबरच वाट पाहायचे. आई आली काय, वडील आले काय, पाणी नेऊ दे, चहा नेऊ दे, बाबा जेवले का, आई जेवली का, कुठं गेलं ते रिलेशन. ते नातेसंबंध दुरावलेत प्रियांनो, ती वेळ दुरावली. आज जास्तीत जास्त आम्ही वेळ मोबाईलला देतो. एखादा व्यक्ती जर तो पिण्यामध्ये जास्तच असला त्याला काय म्हणतो आपण, सांगा जोरानी काहीतरी, बेवडा म्हणतो नाही काय, दारुड्या तो दारुड्या बेवडा. आता तो सकाळी घेतो संध्याकाळी घेतो तरी त्याला आपण बेवडा म्हणतो. आता आपण मोबाईल इतका वेळ वापरतो, आपल्याला काय म्हटलं पाहिजे लोकांनी. म्हणजे तो ॲडिक्ट झाला, त्याला सवय लागली दारूची. अहो त्याच्यापेक्षा तर तुम्हाला जास्त सवय लागली आहे मोबाईलची. इतकंच नव्हे तर मोबाईल हा कुठपर्यंत जातो माहीत आहे का. चांगलं आहे नाही का, ते तुम्हीच ठरवायचं पुढचं कुठं काय. पोचलं ना बस. रिलेशन, सामाजिक रिलेशन. ज्या समाजामध्ये आम्ही राहतो त्या समाजामध्ये राहत असताना इतरांना आमच्यामध्ये प्रभू दिसतो का हो, काय दिसतो मग आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे लेकरं ह्या नावाखाली कधी गणलं जाऊ. तुम्ही मजमध्ये राहा म्हणजे मी. मग ज्या समाजात ज्या सोसायटीत आम्ही राहतो त्या सोसायटीत त्या समाजात लोक जेव्हा आमच्याकडं पाहतात त्यांना आमच्यामध्ये प्रभू का दिसत नाही, काय कारण आहे, कधी याचा विचार केला आम्ही. जबाबदारी, रिलेशन, त्या लोकांच्या सोबत आमचे रिलेशन कसे आहेत, आमचे नातेसंबंध कसे आहेत. आज वेळ आलेली आहे की ते नातेसंबंध तपासून पाहण्याची. योबानी त्याचे जे मित्र होते, ज्या समाजात ज्या सोसायटीत तो राहायचा, त्यांच्या मित्रासाठी सुद्धा प्रार्थना केली. दुःखाच्या वेळेस ते मित्र त्याला सोडून गेलेत. इतकंच नाही हो, त्याची बायको त्यांना काय म्हटली, अरे बाबा देवाला तर सोड, आता तर सोड. तो काय म्हणतो देवाच्याबद्दल, देवाकडनं काय सुखच घ्यावं दुःख घेऊ नये का. किती चांगले शब्द काढले योबानी. रिलेशन हे देवासोबत असलेलं एक नातेसंबंध, त्या समाजामध्ये असलेलं एक नातेसंबंध. नवीन करारामध्ये शताधिपतीबद्दल लिहिलेलं आहे, सेंच्युरियन. त्या शताधिपतीचं जे वावरणं त्या समाजामध्ये त्या सोसायटीमध्ये एक कौतुकास्पद आहे प्रियांनो. कारण तो सेंच्युरियन, तो शताधिपती कोणावर प्रेम करतो, आपल्या दासावर प्रेम करतो. ज्या समाजामध्ये तो वावरतो, ज्या समाजात तो राहतो त्या समाजामधील एका दासावर प्रेम करतो. इतकंच नव्हे, पहा रिलेशन, इतकंच नव्हे तर जी वडील मंडळी आहे त्यांच्याकडं जाऊन
त्या दासासाठी तो काय करतो? विनवणी करतो की तुम्ही जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा की माझ्या दासाला काय करा? बरं करा. रिलेशन. आणि ती वडील मंडळी पहा, याचं रिलेशन त्या वडील मंडळी बरोबर, सोसायटी, समाजामध्ये आपले नातेसंबंध कसे आहेत, त्या शताधिपतीचे वडील मंडळी बरोबर असलेले नातेसंबंध हे आम्हाला दर्शवते की ते वडील मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे, प्रभू तुम्ही याचं कार्य करावं अशा योग्यतेचा तो आहे. आयडेंटिटी त्याची ओळख देत आहेत. वडील मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या शताधिपतीची ओळख देत आहे. आज ह्या सोसायटीत, ह्या समाजात राहत असताना आमची काय आयडेंटिटी आहे हो? काय ओळख आहे? आमच्यासाठी कोणी प्रभूकडं काही विनवणी करतं का? रिलेशन. आमचे काय नातेसंबंध आहेत? फक्त दर्यावरी जायचं यायचं जायचं तेवढंच आहे का? आमची जबाबदारी काय आहे? स्पिरिच्युअल रिलेशन. आज आम्ही किती वेळ देवाच्या सानिध्यामध्ये घालवतो, महत्वाची गोष्ट आमच्यासाठी आहे. आमचे आत्मिक रिलेशन कसे आहेत? योहान सुवर्तमान 15 अध्याय 7 वचन काय सांगते आम्हाला पहा. जर माझी वचने तुम्हामध्ये राहिलीत. वचन कुठं मिळते हो आम्हाला? वचन आम्हाला कुठं मिळतं? मंदिरात. जर आम्ही मंदिरातच आलो नाही तर आम्हाला वचन मिळेल का? आणि जर आम्हाला वचन मिळालं नाही तर आमची आत्मिक उन्नती होईल का? मग आमचे नातेसंबंध देवासोबत कसे आहेत? आम्ही किती वेळ देतो देवाला? हा फार महत्त्वाचा प्रश्न आमच्यासाठी आहे. ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी आमची जबाबदारी काय आहे आणि आमचे नातेसंबंध काय आहेत हे तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे प्रियांनो. दरवर्षी नवीन वर्ष येतो, ख्रिसमस येतो, सगळं येतं, देव पुष्कळ देणार आहे, परंतु खरंच आमचे नातेसंबंध देवाबरोबर कसे आहेत? देवाचं वचन आम्हाला सांगतं, तुम्ही मजमध्ये राहा, माझी वचने तुम्हामध्ये असू द्या. आज आम्ही जेव्हा घराच्या बाहेर निघायच्या वेळेस, पहिले सवय चांगली होती, आता कसं दारामध्ये आल्यानंतर काहीतरी स्टक होतं आम्हाला, अरे प्रार्थना करणं विसरलो दारात. आणि ती कशी प्रार्थना असते, देवोबा रात्र सांभाळलं, दिवसभर सांभाळ, आमेन, चाललं. किती वेळ दिला हो देवाला? तो 1 सेकंदही नाही लागला. आणि आम्ही देवाकडनं अपेक्षा करतो. देवाला नाही वाटत का माझ्या लेकरांनी माझ्यासाठी काही करावं म्हणून? देवाची काहीतरी अपेक्षा आहे प्रियांनो. फक्त आम्हीच देवाकडनं अपेक्षा ठेवावी का? देव देतो हो, तरी तो महान आहे, देणारा आहे, तो देतो. कारण प्रत्येक दिवस जो आहे प्रियांनो फार मोठ्या अपेक्षेने सुरू होतो आणि फार मोठ्या अनुभवाने मावळतो. आज आमच्या जीवनामध्ये काय अनुभव आहे? देवाची काय अपेक्षा आहे आमच्याप्रती? कधी आम्ही तपासून पाहिलं का? कधी या गोष्टीवर आम्ही विचार केला का की माझे नातेसंबंध प्रभू येशू ख्रिस्तासोबत कसे आहेत? प्रभूचं वचन तर आम्हाला सांगतं की तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईल. पण प्रियानो, त्याच्या पहिलं जे असतं ना ते वाचत नाही आम्ही. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. पण त्याच्या आधी काय? तो प्रभू आम्हाला देण्यासाठी तयार आहे, पण त्याच्या आधी काय?
प्रभू इथं आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की मी तुम्हाला देईल, मी देतो, पण कधी? माझी वचने तुमच्यामध्ये असू द्या. माझी वचनेच तुमच्यामध्ये नाही, तुम्ही चालले मागायसाठी. आम्ही किती वेळ देवाच्या सानिध्यात घालवतो प्रियांनो? मोस्टली जास्तीत जास्त 1 तास किंवा 1.5 तास पुष्कळ झालं. काही काही मंडळीमध्ये काय असते माहिती आहे का, अर्धा तास मॅसेज म्हणजे मॅसेज, अर्धा तास नाही 20 ते 25 मिनटं मॅसेज असतो प्रियांनो. आणि काय होतं त्या 20 ते 25 मिनटात 5 मिनटं जर पुढं गेलेत ना तर लगेच पाय वाकडे तिकडे व्हायला लागतात. मग पाळकसाहेब समजून जातात की पाय वाकडे तिकडे होऊन राहिलेत म्हणून. सांगा नाही लागत पाळकांना. आणि तेच टी व्हीच्या सिरियलसमोर सिरियल जर चालू असलं आम्ही डोळे लपकत नाही. देवाचं वचन ऐकत असताना आम्हाला झोप येते. रिलेशन, नातेसंबंध देवासोबत. आमचे नातेसंबंध कसे आहेत आज तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे. ज्या समाजात आम्ही राहतो, आमच्या परिवारामध्ये, आमच्या सोसायटीमध्ये आणि देवासोबत आमचे नातेसंबंध कसे आहेत, आज वेळ आलेली आहे ह्या नवीन वर्षामध्ये आम्हाला तपासून पाहण्याची. नाहीतर काय व्हायचं, आम्ही 204 नंबरचं जे उपासना संगीतामध्ये गीत गायलं त्याच्यानंतर एक उपासना संगीतामध्ये गीत आहे 205 नंबरचं. शेवटी प्रभुराया बिलगलो रे तुझी या पाया, गेले गेले माझे आजवरी जन्मवाया. प्रार्थना करू. हे आमच्या सर्वशक्तिमान जिवंत कृपाळू थोर दयावंत राजा प्रभू, आम्ही तुझ्यासमोर येतो. तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. खरंच प्रभू तू महान आहेस. प्रभू तुला ठाऊक आहे आमचे नातेसंबंध तुझ्यासोबत कसे आहेत. प्रभू आज आम्ही तुला विनवणी करतो प्रभू की जर आमचे नातेसंबंध सुरळीचे नसतील तर प्रभू आज आम्हा प्रत्येकाला तुझ्या सानिध्यामध्ये तू घे प्रभू, आणि आमचे नातेसंबंध तू सुरळीचे तू कर प्रभू. कारण आम्हाला तुझी गरज आहे प्रभू, तुझी गरज आहे प्रभू आम्हाला. आम्ही विनंती करतो प्रभू आजच्या ह्या प्रसंगी ह्या मंडळीतील प्रत्येकांना आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. आमचे जे पारिवारिक संबंध, सामाजिक संबंध आणि आत्मिक संबंध जर प्रभू दुरावले असतील आज ते तू जवळ तू कर प्रभू. आम्हाला तू कळू दे प्रभू की आमचे संबंध कसे आहेत. विनंती करतो प्रभू. प्रभू उपकार मानतो तुझे की सुंदर अशा वचनासाठी प्रभू. या मंडळीतील प्रत्येकांना लहानापासून तर थोरांपर्यंत आम्ही तुझ्या हाती सोपून देतो प्रभू. प्रत्येकाला तुझ्या सानिध्यामध्ये तो वाढव. विशेष करून पाळक साहेबांना आणि त्यांच्या मंडळीला आम्ही तुझ्या हाती सोपून देतो प्रभू. पाळक साहेब ही मंडळी चालवत असताना त्यांना तुझ्या बुद्धीने, तुझ्या ज्ञानाने, तुझ्या शक्तीने, तुझ्या सामर्थ्याने भरून तू काढ. त्यांच्याद्वारे पुष्कळ असे चिन्ह आणि चमत्कार तू करून घे प्रभू. त्यांच्या ज्या योजना आहेत प्रभू त्या तू पूर्ण तू कर प्रभू, आणि तुझ्या योजनेला मिळू दे जेणेकरून तुझ्या राज्याची वाढ होईल प्रभू. सहाय्य कर आणि मदत तू कर. आमचे जे एल्डर्स ग्रुप आहे प्रभू त्यांना देखील आम्ही तुझ्या हाती देतो. त्यांना तू सहाय्य आणि मदत कर. तरुण संघ आहे, हे तरुण लेकरं प्रभू आज मोबाईलमध्ये जास्त आहेत प्रभू. त्यांना तू सावध कर प्रभू. त्यामधून त्यांना तू बाहेर काढ प्रभू. वुमेन्स ग्रुप प्रभू, महिला मंडळ आणि संडे स्कूल ह्या प्रत्येकांना मी तुझ्या हाती सोपून देतो. प्रत्येकाचं सहाय्य आणि मदत तू कर. पुन्हा एक वार मला सुंदरशी वेळ दिली प्रभू की मी तुझ्या वचनातून आणि मिशन टू द ब्लाइंड ह्या संस्थेच्या माध्यमातून मंडळी पुढे उभं राहावं. उपकार मानतो तुझे प्रभू. आजच्या हा पहिल्या रविवारी तुम्हाला ही संधी दिलेली आहेस. पुन्हा एक वार प्रभू ह्या मंडळीला आम्ही तुझ्या हाती सोपून देतो. काय मागू प्रभू, मागण्या आणि कल्पनेपलीकडे तू आम्हाला दिलेला आहेस. तुझे उपकार मानतो. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तूच ऐक. आमेन. पुन्हा एक वार पाळक साहेबांचं